तक्रार करू शकतो, मग ते येतील, ते दागिन्यांवरच्या बोटांचे ठसे घेतील, बाकी इतर काही गोष्टी चेक करतील आणि मग सत्य तर समोर येईल ना. त्याची काय गरज आहे? हो, हे दागिने मीच या अवलक्षणीच्या बॅगेत ठेवले होते. आता तूच सांग आजी, मला मी काय शिक्षा देऊ तुला? आता तू माझ्या बायकोवर खोटा आरोप केलास म्हणून मी पोलिसात तक्रार करू की तू जसं भावना मॅडमना दाराबाहेर काय काय म्हणालास? कुणाला बाहेर काढणार आहेस घराबाहेर? मला बाहेर काढणार आहेस तू? मला तुझी एवढी हिम्मत? आ? तू या घराचा नातू आहेस. तुझ्यापेक्षा कितीतरी पावसाळे मी जास्त पाहिले. आणि तू कोण रे मला घराबाहेर काढणारा? कोण आहेस तू? पावसाळे पाहिलेच गा आजी तू, पण माणसं बघायची राहिली, ती पारखायची राहिली. नाहीतर भावना मॅडमवर तू असले आरोप केलेच नसतेस. ए, तू जास्त तोंड चालू नकोस हा सिद्धू. तूच ते करायला भाग पाडलायस आजी, त्यामुळे आता शिक्षा तर झालीच पाहिजे, हो ना? थांबा सिद्धिराज, तुमच्या आजी वयाने आणि मानाने आपल्यापेक्षा मोठ्या आहे, त्यामुळे आपण त्यांना शिक्षा नाही देऊ शकत. हे बघा, तुम्ही मला निर्दोष सिद्ध केलंत ना, मग झालं. आता हा विषय इथेच थांबवा. अहो असा काय बोलताय तुम्ही? सगळे एवढे वाईट वागलेत तुमच्याशी, तुमच्यावर खोट्या चोरीचा आळ घेतलाय त्यांनी, मग तुम्ही कशाला त्यांची बाजू घेताय आणि का घेताय? कारण कुणीतरी माघार घ्यायला हवी. सिद्धिराज माघार घेतल्याने आपण काही लहान होत नाही, आणि आपलं लग्न झालंय त्यामुळे आता माझं यांच्याशी नातं तयार झालंय. आणि आपण असं सतत भांडत राहून काहीच हाती लागणार नाहीये. त्यामुळे आता तुम्ही हा विषय इथेच थांबवा. मी आधीही म्हटल्याप्रमाणे कुणीही मला कितीही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना, तरी मी या घरातनं बाहेर जाणार नाही.